खंडाळा येथील रेती डेपोजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात होता राहिला तर आक्रमक झालेल्या नागरिकांनी खंडाळा येथील रेती डेपोला घातला घेराव। साकोली तालुक्यातील निहार वाणीला जोडणाऱ्या खंडाळा येथील शासकीय रेती डेपो येथून दररोज रेतीची डंपिंग होत असते, त्यामुळे खंडाळा येथील शासकीय रेती डेपो जवळील रस्ता हा संपूर्ण खराब झालाय। नागरिकांना प्रवास करताना अडचणी निर्माण होत आहेत, तर याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात। असं असताना देखील ट्रक चालक हे अनियंत्रितपणे रेतीची वाहतूक करत असतात, त्यामुळे ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे आज 13 सप्टेंबरला 3 शालेय विद्यार्थी हे अपघात होताना थोडक्यात बचावलेत आणि खूप मोठा अनर्थ टळलाय। त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून रेती डेपोला घेराव घातलेला आहे। या संदर्भातील अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून जाणून घेऊयात। काहीतरी या संदर्भात सांगायचं हो, तुमचं नाव सर्वप्रथम सांगा। विनोद शालिग्राम निवारे राहणार खंडाळा व मुलीचं शिवशंकर सोनवणे राहणार खंडाळा। हा दोन व्यक्तींनी आम्ही तहसीलदार, SDO, पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस याला पहिल्यांदा पट्टेकर साखरा कोणत्याच गावांना दिला नाही। आम्ही सगळ्याच्या आधी सर्वप्रथम आम्ही अर्ज केला। जर त्या अर्जाचा विल्हेवाट केला असता तर ही अशी गत नसती आली। प्रशासनाला पैसे आले, पटवाडी येते, पैसे 5,000 घेऊन जातात, मोकळा कर्मचारी मोकळे, म्हणजे कोणी मेलं तरी चालल, यायला कोणाची माया नाही ना कोणाची हा नाही। बरं, काय वाटते तुम्हाला? 7व्या महिन्याची येणार ग्रामपंचायतपासून आता ग्रामस्थांनी संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना माहिती दिली होती, मात्र ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की त्याला आमची सध्या त्यांच्याकडून कारवाई शून्य आहे। काय वाटतं तुम्हाला, कारवाई शून्य असेल का? त्याची प्रोफार्म आम्ही दिल्यानंतर ओशीवर दिल्यानंतर आम्हाला त्याची माहिती नाही दिली अजूनपर्यंत। तर आता जो हा प्रकार घडला सकाळी, तर आता थोडके ते 3 मुलं आहेत, ते थोडक्यात म्हणजे अपघात होता तर बचावलेले आहे। त्यांचा विषय वगळून जो हा रस्त्याची सध्याची स्थिती आहे, त्या रस्त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पैदली माणूस जाऊ शकणार नाही, पैदली माणूस, ते सायकल गाडी सोडा, पैदली माणूस चालणार नाही बरोबर ह्या रस्त्यानं। रात्री पाऊस आला समजा पट्टेकर खंडाळवून येतात, तो पैदली माणूस येणार नाही। तर बघू शकता या ठिकाणी आपण पोहोचले असताना सध्याची स्थिती तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे। जे स्थानिक नागरिक आहेत यांनी सर्वप्रथम माहिती देऊन सुद्धा ग्रामस्थांची तक्रार किंवा आरोप असा आहे की कारवाई शून्य आहे, म्हणजे कुठेतरी गोम दडपलेली आहे। ग्रामस्थांनी संपूर्ण ग्रामस्थांनी हा किती वाजता घडला, कसा घडला, ह्या संदर्भात आपण आता बातचीत करणार आहोत। भाऊ, काय नाव आहे तुमचं, काय सांगाल तुम्ही? माझं नाव अनिल, मी खंडाळा सरपंच आहे। मी माझ्या पद्धतीने मी जे काय करायचं केले, मी तहसीलदार आणि कलेक्टर पत्र दिले की ही 2 महिने घाट बंद करा, इथून लहान मुलं जात आहेत, 10-15 पुढे शाळेत जायच्या भेटत ही गाड्या तुम्ही ते 2 महिने घाट बंद करून ठेवून द्या। जर पाऊस कमी बंद झाला त्यातलं तुम्ही सुरू करा, बरोबर असं मी त्यांना निवेदन दिले। निवेदनाचा उत्तर मिळाला नाही, निवेदन देऊनही मात्र उत्तर मिळालेलं नाही। तर स्पष्टपणे दिसून होते की सकाळचा जो घडलेला हा अपघात, थोडक्यात हे मुलं बचावलेले आहेत, मात्र अजून संबंधित जे अधिकारी आहेत, तहसीलदार म्हणा किंवा पोलीस निरीक्षक म्हणा किंवा जे काही संबंधित लोक आहेत, ते अजूनही ह्या घटनास्थळी आलेले नाही। काहीतरी नागरिकांनी त्यांना फोन केला, विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून आताही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत। म्हणजे स्पष्ट दिसून येते की कुठेतरी रेती डम्पिंग चालू करत असताना जे रेतीची डम्पिंग होते त्यांच्याकडून कुठेतरी हप्तेखोरी चालू आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। आपण ह्या संदर्भात जे पोलीस अधिकारी आहेत साईडला आहेत, आपण त्याच्याकडे जाऊया। आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना ही माहिती किती वाजता भेटली आणि ते नेमकी ह्याबद्दल काय सांगतील। आपण आता त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण सध्या आता जे पोलीस अधिकारी आहेत प्रमोद बागडे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की हा जो प्रकार घडलेला आहे सकाळी 8-9 वाजता दरम्यान 3 मुले अपघात होता बचावलेली आहेत, या संदर्भात हे काय सांगतील, यांना कशी माहिती भेटली आणि जे पोलीस निरीक्षक आहेत आपले ते अजूनपर्यंत ह्या घटनास्थळी अजून आले नाही। भाऊ, काय सांगा, तुम्हाला कशी बातमी भेटली, किती वाजता बातमी भेटली आणि लोकांना तुम्हाला काय सांगितलं आणि तुम्ही आता प्रत्यक्ष येऊन बघितला, तुम्ही काय सांगाल, काय वाटते तुम्हाला? तुम्ही तर आलोच, तुम्ही करा। काय वेळापूर्वी म्हणजे किती वाजता नेमकी माहिती मिळली एक्झॅक्टली थोडक्यात?
अंदाजी 1 तासापूर्वी यांना माहिती मिळाली. आता तुम्ही घटनास्थळी इथं प्रत्यक्षात राऊत साहेब, बागडे साहेब आणि मरकाम साहेब आहेत, हे स्वतः इथं आलेले आहेत. काय सांगा तुम्ही, काय वाटते प्रकार बघून, तुम्हाला काय वाटते नेमका, काय सांगा? देण्यात येत आहे. वरिष्ठांना तुम्ही माहिती दिली, आता वरिष्ठांनी काय सांगितलं नेमकं आता बघूया. आपण राऊत साहेबांशी बोलणार आहोत. राऊत साहेब, तुम्ही काय सांगाल? हा, काय सांगाल तुम्ही? बघा, पोलीस अधिकारीही व्यवस्थित काहीतरी उत्तर देत नाही आहेत. पोलीस निरीक्षक साहेब इथपर्यंत आले नाही आहेत. जेव्हा की एवढा मोठा अनर्थ होता इथं घडलेला आहे, तरी कुठंतरी शासन प्रशासन झोपलेल्या अवस्थेत स्पष्ट दिसून येत आहे. कॅमेरामॅन पप्पू रामटेकेसह न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, भंडारा, खंडाळा, वटेडेकर.